चला विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या आधी कृतीपत्रिका सायन्स मध्ये टोटल 5 बघितल्या होत्या. आज आपण त्याच्या पुढची कृतीपत्रिका म्हणजे क्रमांक 6 पासून सुरुवात करूया. लक्ष द्या. कृतीपत्रिका 6 समजून घेऊया. वनस्पतींमधील पोषण, प्राण्यांमधील पोषण, पोषण प्रकार हे आपल्याला बघायचंय. म्हणजे वनस्पती ज्या अन्न पदार्थ किंवा जे अन्न पदार्थ बनवतात ते स्वयंपोषी आहेत किंवा प्राणी असतात ते परपोषी असतात. तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये समजून घ्यायचं आहे. सजीवातील पोषणाचा प्रकार, निरीक्षण व कार्य यावरून ओळखतात. बघा का. आता पहिला जो प्रकार आहे तो आहे सहजीवी. कोणता प्रकार आहे तो? सहजीवी. आता हा जो सहजीवी प्रकार आहे तो समजून घ्या. 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण. 2 किंवा अधिक सजीव. संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात. यालाच सहजीवी पोषण असे म्हणतात. उदाहरणार्थ दगडफूल, शैवाल व बुरशी एकत्र राहतात. म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त सजीव हे काय होतात? एकत्र येतात आणि ते एकमेकांबरोबर राहतात. एकमेकांवर अवलंबून असतात. पोषणासाठी म्हणा किंवा संरक्षणासाठी म्हणा. तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपण त्याला कोणतं पोषण म्हणतो? सहजीवी पोषण. दुसरं आहे परपोषी. परपोषी म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून राहणे. ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परजीवी पॅरासिटिक असं म्हणतात. बघा का. म्हणजे बांडगुळ असेल किंवा अमरवेल असेल. आंब्याच्या झाडावरती एक वनस्पती उगते. ती काय करते? आंब्याच्या झाडावरती जगते. म्हणजे जे काही पोषण मिळवायचे ते कुठून मिळवते? तर आंब्याच्या झाडामधून. आणि त्याच्यावरती ती एक पॅरासाइट म्हणून त्या ठिकाणी काय होत असते? जगत असते. अमरवेल तुम्हाला माहिती आहे अमरवेल सुद्धा. तर हे सुद्धा काय तर एक परपोषी आहे. त्याच्या पुढे जर बघितलं तर कीटकभक्षी वनस्पती पण आहेत. कीटकभक्षी. काही वनस्पती कीटक भक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्न घटक मिळवतात व या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात. उदाहरणार्थ ड्रॉसेरा, बर्मानी, घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप. बघा, तुम्हाला काही वनस्पती अशा पण आहेत, तुम्हाला व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतीलच त्या, की त्या कीटक भक्षी सुद्धा आहेत आणि त्या कीटकांचा भक्ष्य म्हणून वापर करतात आणि त्याला त्या एन्झाइम्स मध्ये विरघळवतात. या वनस्पती काय करतात? साधारणतः नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात त्या वाढत असतात. ड्रॉसेरा एक आहे. पूर्वी चित्रपटांमध्ये दाखवायचे की वनस्पती हे प्राण्यांना खातात. तर तोच कीटकभक्षी वनस्पतींचा हा प्रकार. त्याच्यानंतर मृतोपजीवी वनस्पती. मृतोपजीवी म्हणजे एखाद्या मृत वस्तूवर जगणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांना काय म्हणायचं? मृतोपजीवी वनस्पती. जसं सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात. उदाहरणार्थ कवक गटातील काही बुरशी व भूछत्रे. म्हणजे भूछत्र जर तुम्ही बघितला तर मशरूम आपण म्हणतो ते सुद्धा काय तर एक मृतोपजीवी आहे. मृत वस्तूंवरती किंवा त्याच्या अवशेषांवर ते काय असतात? अवलंबून असतात आणि त्याच्यावरती ते जगत असतात. प्राण्यांमधील पोषण. आता प्राण्यांमधील पोषण. प्राण्यांमध्ये पोषण क्रियेचे अन्नग्रहणापासून तर उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून येतात. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? सहजीवी पोषण, परपोषी पोषण, कीटकभक्षी वनस्पती आणि मृतोपजीवी वनस्पती. अन्न ग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत सर्वात पहिली स्टेप काय तर अन्न ग्रहण, इंजेक्शन. बघा, इंजेक्शन म्हणजे काय? अन्न शरीरात घेणे. पहिला काय करतात? अन्न शरीरात घेतात. नंतर काय होतं? पचन म्हणजे अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे यास काय म्हणतात? अन्न पचन. म्हणजे पचन जी होण्याची क्रिया आहे ती इथे सुरुवात होते आणि यास काय म्हणतो आपण? अन्न पचन. शोषण म्हणजे ऍब्झॉर्प्शन. पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जातात. सात्मीकरण. लक्षात ठेवा, हे मागच्या वर्षीच आहे. शोषलेल्या द्रवणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जा निर्माण केली जाणे. आणि लाज जो आहे उत्सर्जन. पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक हे काय करतात? शरीराबाहेर टाकले
जातात. पोषणाचे किती टप्पे टोटल? 5 आहेत. पहिला काय आहे तर अन्नग्रहण. अन्नग्रहण म्हणजे अन्न घेणे. दुसरा काय? पचन. पचन म्हणजे अन्न पचवणे. शोषण, पचलेल्या अन्नातून जे काही घटक आहेत ते शोषून घेणे. सात्मीकरण, ते काय करतात तर वहन करून पोहोचवले जातात आणि उत्सर्जन, जे गरज नाही असे पदार्थ पुन्हा बाहेर टाकले जातात. त्याच्यानंतर जो आहे तो समभक्षी पोषण. समभक्षी अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम यासारख्या एकपेशीय सजीवात पोषणासंबंधीच्या सर्व क्रिया त्यांच्या पेशीत होत असतात. पेशी बहुपेशीय प्राण्यांमध्ये तोंडाने अन्नग्रहण केले होते. अन्नग्रहण केले जाते. परंतु कीटकांमध्ये अन्नग्रहणाकरता मुखावयव असतात. उदाहरणार्थ जुरळ व नाकतोडा. बघा, यांना अन्न घेण्यासाठी काय असतं तर तोंड असतं, मुख असतं आणि त्याच्यातून ते अन्न घेत असतात. कुरतडे जबड्यासारखे मुखावयव त्या ठिकाणी असतात. फुलपाखरूला काय असतं तर नळीसारखी सोंड वापरून अन्न ग्रहण करता येते. म्हणजे तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर अन्नग्रहणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यातून त्याच्यामध्ये अन्न ग्रहण केले जाते. मग अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे काय प्रकार आहेत. पहिला आहे शाकाहारी. शाकाहारी म्हणजे जे प्राणी वनस्पतींवर अवलंबून असतात त्यांना काय म्हणतो आपण? शाकाहारी. उदाहरणार्थ हत्ती, गाय आणि हरिण. हा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार आहे मांसाहारी प्राणी. मांसाहारी म्हणजे कोणते? की जे प्राण्यांना शिकार करून खातात. ते मांसाहारी म्हणजे मांस खातात. वाघ, कोल्हा आणि सिंह. नंतर आहे मिश्राहारी प्राणी. मिश्राहारी म्हणजे सर्वच खातात. व्हेज पण आणि नॉन व्हेज पण. म्हणजे शाकाहारी पण आणि मांसाहारी पण. त्याला काय म्हणतो आपण? मिश्राहारी वनस्पती. मिश्राहारी प्राणी. नंतर आहे स्वच्छता कर्मी. उदाहरणार्थ गिधाडे, तरस. ते काय करतात तर एक प्रकारे निसर्गाची स्वच्छता करतात. एखादा प्राणी जर मेला तर त्याला खाण्याचं काम हे करत असतात. नंतर आहे विघटक. म्हणजे जसं एखादा प्राणी मेला की त्याचं विघटन केलं जातं. त्याच्यामध्ये छोटे छोटे जीवाणू किंवा कवक त्या ठिकाणी वाढले जातात आणि ते त्याला अन्न म्हणून उपयोग करतात. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी विघटक हे असतात. स्वच्छता कर्मीचं काय आहे तर लक्षात घ्या, हे मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवून जगतात. उदाहरणार्थ जर तुम्ही बघितलं तर गिधाडे जर बघितलं तर एखादा प्राणी मेला की त्या ठिकाणी काय होतं ते जमा होतात आणि त्याला खातात. जर त्याला खाल्लं नाही तर काय होईल तर तिथे निसर्गामध्ये थोडीशी घाण जास्त निर्माण होते. म्हणून हे स्वच्छता करणे तिथे काम करत असतात. विघटक काय तर काही सूक्ष्मजीव हे मृत शरीराच्या अवशेष तसेच काही नैसर्गिक पदार्थ कुजून त्यापासून अन्न मिळवतात. विघटक काय करतात तर मृत शरीराचे अवशेष काय करतात? विघटित करतात आणि त्याच्यावरती ते पूर्णपणे जगत असतात. त्याच्यानंतर जो आहे तो लक्षात घ्या, मृतोपजीवी. मृतोपजीवी काय तर काही कीटक, एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूपी सेंद्रिय पदार्थाचे शोषण करून त्यांचा अन्न म्हणून वापर करतात. याला मृतोपजीवी असे म्हणतात. उदाहरणार्थ कोळी, मुंग्या, घरमाशा. तुम्ही जर बघितलं तर मृतोपजीवी पोषण काही कीटक हे काय करतात तर त्या ठिकाणी एक पेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीराला किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थांचे शोषण करून त्यांचा अन्न म्हणून वापर करत असतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? मृतोपजीवी. परजीवी म्हणजे दुसऱ्यांवर जगणारे. काही प्राणी हे इतर सजीवांवर अन्नासाठी अवलंबून असतात. ते त्यांच्याकडून अन्न प्राप्त करतात. यालाच प्राण्यांचे परजीवी पोषण असे म्हणतात. त्यात पण दोन प्रकार आहेत. एक आहे बाह्य परजीवी आणि दुसरा आहे आंतरपरजीवी. आता बाह्य परजीवी म्हणजे कोणता तर इतर प्राण्यांच्या शरीरावरती शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला बाह्य परजीवी पोषण असे म्हणतात. उदाहरणार्थ उवा, गोचीड आणि ढेकूण हे काय करतात तर शरीरावरती राहून त्या ठिकाणी आतील अन्न पदार्थ त्या ठिकाणी शोषत असतात आणि त्या पद्धतीने ते जगतात. आंतरपरजीवी म्हणजे पट्टकृमी, गोलकृमी असे जंत आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. या पद्धतीला काय म्हणतात? आंतरपरजीवी पोषण. म्हणजे शरीराच्या आतमध्ये राहतात. जंत तुम्हाला माहित असतील की लहान मुलांना जास्त प्रमाणात होतात. तर ते शरीराच्या आतमध्ये राहून त्यांचं पोषण मिळवत असतात. तर अशा प्रकारे या पॉइंट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर वनस्पतींमधील पोषण, दुसरं प्राण्यांमधील पोषण आणि पोषणाचे प्रकार. तर हा पॉइंट जरा नीट समजून घ्या आणि आपण पुढची कृती पत्रिका त्या ठिकाणी बघूया.
कृतीपत्रिका 7 मध्ये आपण बघूया. काय बघायचं आपल्याला याच्यामध्ये? अन्न बिघाड, अन्न नासाडी, अन्न रक्षण आणि अन्न भेसळ. हे आपल्याला मागच्या वर्षी म्हणजे 7वीचा अन्न पदार्थाची सुरक्षा या धड्यामध्ये होतं. अन्न बिघाडाची कारणे ओळखता येणे, अन्न नासाडी होऊ नये यासाठी उपाय सुचवणे, या गोष्टी आपल्याला यामध्ये बघायचे. सर्वात पहिले अन्न. अन्न हे आपल्या शरीराची काय तर अतिशय ज्याला म्हणतो की त्याच्याशिवाय आपण आपलं शरीर पुढे नेऊ शकत नाही आणि म्हणून अन्न ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. जर अन्न व्यवस्थित भेटलं नाही तर मात्र आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो. अन्न पदार्थाचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यांमध्ये बदल होणे व त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होणे म्हणजे अन्न बिघाड होय. खालील चित्राचे निरीक्षण करा. तुम्ही अन्न बिघाड म्हणजे घरामध्ये जर आपण काही भात किंवा काही बनवला आणि जर तो 1 ते 2 दिवस जर जास्त झाला तर त्या ठिकाणी काय होतं तर त्याच्यावरती बुरशी चढते आणि ते अन्न काय होतं खराब होतं. जसं इथे उंदीर आहे अन्न नासाडी करण्यामध्ये. तर या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल. अन्न बिघाडास कारणीभूत घटक कोणकोणते? तर काही अन्न पदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात. कधी-कधी अन्न पदार्थ हे काय होतात धातूच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अन्न बिघाड हा होत असतो. बऱ्याच वेळा हवा, पाणी, जमीन यांमधील सूक्ष्मजीव किंवा कीटकांचा अन्नांमध्ये प्रवेश होऊ नये अन्न बिघडते. कधी-कधी असं होतं की हवा, पाणी याच्यामधून सूक्ष्मजीव किंवा कीटकांचा काय होतो तर अन्नामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे ते अन्न खराब होतं. काही वेळा निसर्गात मिळणारे पदार्थ मानवी प्रक्रियेमुळे सुद्धा बिघडतात. उदाहरणार्थ जास्त शिजवणे तरी पण अन्न खराब होतं. ओलसर जागी ठेवणे पण खराब होतं. अयोग्य साठवणे त्यामुळे सुद्धा पदार्थांचा दर्जा काय होतो बिघडतो. म्हणजे जर अन्न पदार्थ व्यवस्थित किंवा संरक्षित ठेवले नाही तर मात्र त्यामध्ये अन्न नासाडी काय होत असते जास्त प्रमाणात होत असते. त्यामध्ये संख्यात्मक अन्न नासाडी एक आहे आणि गुणात्मक आहे. संख्यात्मक म्हणजे जसं मुठीने पेरणे. आपण जर एक-एक दाणा लावू शकतो तर मुठीने पेरणं सुद्धा त्या ठिकाणी वाया घालवण्याचा एक प्रकार आहे. किंवा अन्न संरक्षणात चुकीच्या पद्धती वापरणे. म्हणजे त्या ठिकाणी भाज्या चिरून नंतर धुणे, द्राक्ष, आंबे यांची अयोग्य हाताळणी. तर त्यामुळे सुद्धा काय होत असतं अन्न नासाडी ही होत असते. मग अन्न रक्षण काय? तर वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे, कीड लागणे यापासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजे अन्न रक्षण होय. बघा वेगवेगळ्या कारणांनी सूक्ष्मजीव वाढून ते खराब होत असतात. तर त्याच्यापासून सुरक्षित ठेवणे म्हणजेच अन्न रक्षण होय. अन्न परीक्षण. अन्नामधील अंतर्गत घटकांमध्ये किंवा मुळे होणारा बिघाड टाळून अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर केला जातो. या पद्धतीला अन्न परीक्षण असे म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी अन्न खराब होऊ नये किंवा अन्नामध्ये बिघाड टाळून आपल्याला तो जर जास्त काळ टिकवायचा असेल तर त्याच्यासाठी या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर ते आपण यामध्ये बघूया. जसं गोठणीकरण आहे, धुरीकरण आहे. गोठण करणे तर त्यामुळे सुद्धा अन्न जास्त काळ टिकतं. कमी तापमानाला अन्न पदार्थाचं काय होतं प्रक्रियेचा रासायनिक वेग मंदावतो. वायूंचा वापर करणे आहे. परिरक्षक म्हणजे जसं मीठ आहे, साखर आहे, पाश्चरीकरण आहे, किरणीयन आहे, कीटकनाशकांचा वापर. तर या सर्वांचा वापर करून आपण काय करू शकतो अन्न रक्षण करू शकतो. मग अन्न भेसळ काय आहे? समजून घ्या. अन्न भेसळ कशी शोधायची? तर अन्न जसं दूध आहे, तर दुधामध्ये भेसळ कशाची होऊ शकते? पाण्याची. मग दुधाचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून काचपट्टी थोडी तिरकस करा, जेणेकरून दुधाचा थेंब खाली ओघळेल. काचपट्टीवर ओघळण्याची पांढरी खूण न दिसल्यास दुधात पाणी आहे, मिसळलेले आहे असं समजतं. मिरची पावडरमध्ये विटांची भुकटी पण टाकली जाते, लक्षात घ्या. मग ती ओळखायची कशी? तर 1 चमचा मिरची पावडर चंचू पात्रात घेऊन त्यात अर्धे चमचा भरेल एवढे पाणी घ्यायचे. द्रावण ढवळून 5 मिनिटे स्थिर करण्यासाठी ठेवा. तुम्हाला जर का लाल थर जमा झालेला दिसला तर त्यामध्ये विटांची भुकटी आहे असं समजायचं. हळद पावडर, मेटॅनिल येलो हे एक भेसळ आहे. परीक्षा नळीत चिमूटभर हळद पावडर घेऊन त्यात थोडे पाणी टाका व मिश्रण ढवळा. त्यात थोडे तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल टाका. तर त्यामुळे काय होतं तर मिश्रणाला लालसर रंग येतो आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की यामध्ये काय भेसळ आहे. रवा त्यामध्ये लोह कण असतात. रव्यातून एक चुंबक फिरवा. चुंबकास लोहकिस चिटकल्यास रव्यात लोहकिसाची भेसळ आहे असे समजते. म्हणजे तुम्हाला भेसळ शोधणे सोपं आहे. जर तुम्ही नीट बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला भेसळ शोधणं सोपं जाईल. एका पारदर्शक ग्लासात पाणी घेऊन
त्यामध्ये मधाचे काही थेंब टाका. शुद्ध मध पाण्याच्या तळाला जाते आणि मध पाण्यात मिसळलं तर मधाची गुणवत्ता चांगली नाही असं समजायचं. दुसरं एक आहे, करून बघायचंय ते. एका पारदर्शक ग्लासात पाणी घेऊन त्यामध्ये काळी मिरी टाका. काळी मिरी असतील तर ती खाली बसतात, मात्र पपईच्या बिया तरंगतात. म्हणजे पपईच्या बिया त्या ठिकाणी मिक्स केल्या जातात आणि मग त्या ओळखायच्या असतील तर तुम्ही त्याला या पद्धतीने ओळखू शकता. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी अन्न बिघाड, अन्न नासाडी आणि अन्न संरक्षण, अन्न भेसळ हे पॉइंट यामध्ये बघितले. Food waste made simple. Paul recently moved into his first apartment of his very own. Living alone is no big deal to him, but still, his mother stops by every now and then to check up on him. Needless to say, his mom can't help cleaning up a bit. When she opens the trash can, she discovers unopened food packages inside. What a waste. Paul doesn't understand what she's fussing about. After all, the expiration date on the packages has passed. He can't eat that anymore. His mother explains it to him. Food waste has a lot of different causes. Even before products get to the supermarket, many of them are discarded. Either they don't meet appearance and quality standards, or they weren't packaged correctly for shipment, so they spoil prematurely. But the main cause is consumers. Usually it's simply because they buy too much or cook more than they can eat. Unfortunately, the consequences are grave. Wasted food is responsible for nearly a quarter of all environmental pollution. Rainforests are cut down in order to grow food that is wasted and clear pasture for farm animals whose meat ends up in the trash. Around the world, over 1 billion people are overweight, and nevertheless, just as many suffer from hunger. Economic factors also play a role in this. In the United States and Europe, people spend around 10 to 20% of their income on food. In Kenya and Pakistan, average food expenditures are around 50% of earnings. So it's no surprise that industrialized countries produce more waste than others. With the products that are thrown out in Europe alone, world hunger could easily be eradicated. Theoretically, it would be enough to solve the hunger of a second Earth. Now Paul has a bad conscience. He asks his mother what he should do. A good start is for him to plan his food for the week and write shopping lists. If he prepares more of a dish than he needs, he can freeze individual portions. Supermarkets often sell packages that are too large for a one-person household. But at a farmer's market, Paul can decide for himself how much of a product to buy. Appropriate storage at home is also important. Not everything belongs in the refrigerator. Some types of fruit and vegetables are sensitive to cold and last longer at room temperature. Paul's mother also explains that products past their expiration date are not inedible right away. After that date, it's best to do a smell and taste test. However, if the package says "consume by," you shouldn't eat the product after that date. That can end badly. Now Paul knows what it's all about. With these tips, he's not just helping the environment, he's saving money too. And his mother is happy that she won't have as much to worry about around his bachelor pad. कृतीपत्रिका 8. बघा, लक्ष द्या. भौतिक राशी यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भौतिक राशी मापन, प्रमाणित मापन. आता यामध्ये भौतिक राशी म्हणजे वस्तुमान, वेट, वजन, हे अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर भौतिक राशी याचे परिणाम हे मॅग्निट्यूड सांगण्यासाठी मूल्य, व्हॅल्यू व एकक युनिट यांचा वापर करतात. आता वजन म्हणजे तुम्ही बाजारामध्ये भाजी घ्यायला गेलात, तर तुम्ही कांदे मागाल तर त्यावेळेस किंवा बटाटे घ्याल तर 1 किलो किंवा 2 किलो. मग किलोग्रॅम हे काय झालं? वजन झालं. तुम्ही असं म्हटलं की मी 5 किलोमीटर चाललो, तर किलोमीटर हे काय झालं? अंतर झालं. 40 किलोमीटर पर आवर हा काय झाला? वेग, तापमान झालं. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत याला आपण काय म्हणतो? भौतिक राशी.
यामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे अदिश राशी आणि दुसरा आहे सदिश राशी, म्हणजे स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. वस्तुमान. वस्तुमान बघा, पदार्थामधील द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात. म्हणजे जे काही घटक असतात त्या पदार्थामध्ये त्याला काय म्हटलं जातं, तर वस्तुमान. पदार्थात नैसर्गिकपणे स्थिती बदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते, म्हणजे जडत्व. वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक मापन आहे. जितके वस्तुमान जास्त तितकेही जडत्व जास्त असते. वस्तुमान ही अदिश राशी आहे. जडत्व. तुम्ही बसमधून जाताना ज्यावेळेस अचानक ब्रेक दाबले जातात, त्यावेळेस तुम्ही काय होतं तर पुढे किंवा मागे ढकलले जातात. मग हे आपलं तुमचं स्वतःचं काय असतं, जडत्व असतं. आणि ही त्या ठिकाणी कोणती राशी? अदिश राशी. वजन. पदार्थाच्या वस्तुमानावर जेवढे गुरुत्वबल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात. एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन म्हटले जाते. वस्तूचे वजन म्हणजे काय, तर जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते त्या वस्तूंवरती कार्यरत असतं आणि त्यामुळे ते आपलं वजन. म्हणजे तुम्ही जर चंद्रावर गेलात तर त्या ठिकाणी वजन वेगळं भेटेल आणि पृथ्वीवरचं वजन वेगळं भेटेल. का, तर गुरुत्वाकर्षणामध्ये तिथे फरक आहे. आणि म्हणून वजन ही कोणती राशी आहे, तर सदिश राशी आहे. तिला एक दिशा आहे. प्रमाणित मापन. मापनासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता असते. या मापांना प्रमाणित एकके म्हणतात. उदाहरणार्थ, लांबी मोजण्यासाठी मीटर हे एक सुनिश्चित केलेले आहे. मग लांबी मोजायची असेल तर मीटर, वजन मोजायचं असेल तर किलोग्रॅम किंवा ग्रॅम. तर ह्या सगळ्या काय आहेत, तर प्रमाणित मापनाच्या पद्धती आहेत. पायाभूत राशी. अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्यांचे प्रमाण ठरवले तरी ते पुरेसे आहे. लांबी, वस्तुमान व काळ या राशींना पायाभूत राशी व त्यांच्या प्रमाणास पायाभूत प्रमाण असं म्हटलं जातं. म्हणजे काही राशी निवडून त्याचे प्रमाण ठरवावं लागतं. मग लांबी असेल किंवा वस्तुमान असेल किंवा काळ असेल तर ह्या कोणत्या राशी आहेत, तर पायाभूत राशी आहेत. थोडंसं नीट समजून घ्या. एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती. 7 पायाभूत राशींवर आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती सिस्टीम इंटरनॅशनल म्हणजे SI सिस्टीम ज्याला म्हणतो आपण, ती जगभरात वापरली जाते. याच पद्धतीला मेट्रिक पद्धती असे म्हणतात. अचूक मापनाचे महत्व. योग्य त्या साधनांचा वापर मापनासाठी करावा लागतो. वस्तूंचे मोजमाप करताना महत्वाच्या क्रीडा स्पर्धा इत्यादी ठिकाणी कोणतेही गैरप्रकार घडू नये यासाठी अचूक मापन हे महत्वाचे असते. कोणतेही मापन असो आणि ते कोणत्या कारणासाठी असो, ते अचूक असायला हवे. मग वहीची लांबी मोजायची असेल किंवा वहीची रुंदी मोजायची असेल तर तुम्ही पट्टीच्या सहाय्याने ती मोजू शकता. मग ती ज्या मेजरमेंट मध्ये किंवा ज्या मापनामध्ये येते ते माप तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे, तर लिहायचं आहे. मग अशा प्रकारे कृतीपत्रिका 8 मध्ये या भौतिक राशींचं मापन तुम्हाला बघायचं आहे. Good day, learners. This is Easy Engineering. This time, we are going to talk about units and physical quantities. To begin with, let me give you some common examples. If I say, I am weighing 80 kilograms, I am 20 minutes early. That is 10 meters long. But the question is, what is 80 kilograms? What is 20 minutes? And what is 10 meters? We all know that 80 kg refers to mass, 20 minutes refers to time, and 10 meters refers to length. These are some common physical quantity that we humans use in our daily living. Let me tell you more about physical quantities. So, what are physical quantities? We can define this as anything that humans can measure. Bear in mind that every physical quantity has two important parts, namely, its magnitude and unit. Going back to the example I gave previously, the first example was, I am weighing 80 kilograms. 80 is a numerical value. So this is the magnitude, and kilogram is the unit. The next example was, I am 20 minutes early. Same goes for 20. 20 is the magnitude, and minutes is the unit. And the last example was, that is 10 meters long. So 10 is the magnitude and meters is the unit. Physical quantities are divided into two categories. These are the base quantities and derived quantities. Physics acknowledges that there are 7 base quantities. Namely, these are length, mass, time, electric current, temperature, amount of substance, and luminous intensity. On the other hand,
Derived quantities are derived from base quantities or combination of base quantities. To name some, these are area, volume, speed, acceleration, and many more. Furthermore, there are two major systems of units used in the world: SI units and English units. English units are used in nations that once ruled by British Empire. Meanwhile, here in Philippines, we use SI units. The SI unit for base quantities such as length is meter, mass is kilogram, time is second, electric current is ampere, temperature is Kelvin, amount of substance is mole, and luminous intensity is candela. So that is all for now. I hope you learned something today. And once again, this is Easy. कृतीपत्रिका 9. बघा, यामध्ये काय काय आहे तर अंतर, विस्थापन, चाल, वेग, त्वरण आणि कार्य. अंतर आपण म्हणतो की मी इतके किलोमीटर चालत गेलो, म्हणजे काय झालं तर अंतर आपण क्रॉस केलं. मापन व गणन पद्धत म्हणजे गणन करतात, उदाहरणार्थ तापमान, नाडी, दर, गतीचं गतिमान वस्तूची चाल, साध्या दोलकाचा किंवा आंदोलन काल इत्यादी आपल्याला त्या ठिकाणी यामध्ये बघायचं आहे. तर सर्वात पहिलं म्हणजे अंतर म्हणजे काय तर समजून घ्या. एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. अंतर ही काय तर अदिश राशी आहे. म्हणजे तुम्ही आकृतीमध्ये जर बघितलं, समजा हा सायकल चालवणार आहे, त्याने समजा हा रूट घेतला या पद्धतीने. बघा, मी जे दाखवतोय ते पिवळ्या रंगाने तो आला, तर हे काय झालं, अंतर झालं. त्याने जे काही मार्गक्रमण केलं ते त्या ठिकाणी झालं अंतर. मग विस्थापन म्हणजे काय, आकृतीकडे थोडंसं लक्ष द्या. विस्थापन एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून तर अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एकाच दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर. म्हणजे याचा अर्थ खरं तर हा कुठे आलाय तर या कमीत कमी अंतरापर्यंत तो येऊन पोहोचलाय. म्हणजे हे झालं विस्थापन, त्याला डिस्प्लेसमेंट असं म्हणतो आपण. विस्थापन ही काय सदिश राशी आहे. अंतर व विस्थापन या दोन्ही राशींचे SI व MKS मापन पद्धतील एकक मीटर आहे. लक्षात ठेवा. चाल एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास चाल असं म्हणतात. आता बघा, वरती आपण अंतर म्हणतो की तो किती गेला, पण किती वेळ लागला ते नाही बघितलं आपण. जर वेळ लागला असं जर म्हटलं की 1 तास लागला की 15 मिनिटं लागले की त्या ठिकाणी 10 मिनिटं लागले, तर तो काय झाला त्या ठिकाणी त्याचं चाल झाली. म्हणजे एकूण कापलेले अंतर भागिले एकूण लागलेला वेळ. SI पद्धतीत चाल काय तर मीटर पर सेकंद आहे आणि CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंद मध्ये तिला मोजतात. वेग वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एका कालावधीत वस्तूने कापलेले अंतर. विशिष्ट दिशेने आणि विशिष्ट कालावधीत. मग वेगचा फॉर्म्युला काय तर विस्थापन भागिले लागलेला वेळ. वरती काय तर अंतर भागिले वेळ आणि वेग. चाल मध्ये काय अंतर भागिले वेळ आणि विस्थापन मध्ये काय तर वेग मध्ये काय तर विस्थापन भागिले लागलेला वेळ आहे त्या ठिकाणी. चाल आणि वेग यांची एकके कशी असतात सारखीच आहेत, त्यामुळे त्यांच्या एककांमध्ये तो फरक पडत नाही. गौरीने कापलेले एकूण अंतर, आता जर तुम्ही आकृतीमध्ये बघितलं तर शुभमचे घर आहे, रमाचे घर दिलं आहे आणि AB अधिक BC म्हणजे एकूण जर अंतर केलं तर गौरीने जे काही अंतर क्रॉस केले ते त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. तर हे झालं अंतर त्याचं C पर्यंतचं. टोटल किती होतील तर 1500 मीटर होईल टोटल मोजले तर. परंतु त्याचं विस्थापन म्हणजे काय तर C पासून म्हणजे A पासून डायरेक्ट C पर्यंत अंतर. मी त्याला पिवळा रंग वापरतो बघा. म्हणजे हा जो त्या ठिकाणी डिस्टन्स आहे किंवा हे जे अंतर आहे, तर हे त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल बघावं लागेल. तर अशा पद्धतीने किती येते टोटल 1000 मीटर. तर या पद्धतीने तुम्हाला कृतीपत्रिका 9 मध्ये या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. काय काय अंतर, विस्थापन, चाल, वेग, त्वरण आणि कार्य. आता त्वरण म्हणजे काय तर एखादी गाडी ज्यावेळेस स्पीडला चालते आणि अचानक तिने तिचा स्पीड वाढवला तर त्याला आपण म्हणतो त्वरण. आणि त्यामुळे एखाद्या विशिष्ट पद्धतीने जे कार्य घडतं वस्तूंमध्ये, म्हणजे जसं म्हणतो की आपण फोर्स किंवा त्याचा जे काही ऊर्जा आहे त्याचा वापर करून जे कार्य घडलं जातं ते कार्य असतं. तर हे सगळं व्यवस्थित वाचून आणि त्याच्यावरची प्रश्न उत्तरं लिहायची आहे. From one place to another, the measure of total length we cover is called the distance. So you have to travel to this town and the best route is straight up north. But because of roadworks along the way,
we have to take a detour and the distance covered would be something like this. Now, when the roadworks are completed, the distance needed to be covered will be something like this. Distance is measured in meters and denoted as lowercase m. The distance between these two towns is about 20,000 meters, but because of the detour, you had to cover a distance of 50,000 meters. Okay, so nobody likes big numbers unless it's your salary. So we should also know that a kilometer is 1,000 meters. In our example, we can say that instead of 20 kilometers, you traveled 50 kilometers. Is distance a scalar or a vector quantity? Think about it. If you say someone traveled 20 kilometers from this point, we can't really tell where they landed up. Maybe here, maybe there, or maybe they just went around in circles. As it does not specify a direction, it is a scalar quantity. That brings us to displacement. So what is displacement? Distance with direction is displacement. Distance with direction? What do we mean by that? You made 2 separate trips to this town. Was the distance covered in both the cases the same? Have a good look. It wasn't. In each of the 2 cases, the distance was different. The time you took for the detour was greater than the time you could go straight across. But if you call someone to tell them where you are, in both the cases, your location is this town, which is 20 kilometers north of your home. The displacement in both the cases is the same. You traveled 20 kilometers north. North shows the direction, and because direction is specified, displacement becomes a vector quantity. Now let's look at this example where a mother asks her son to quietly stay where he is while she takes a quick nap. So now the child runs back and forth many times and returns to the original spot before the mum wakes up. The mum wakes up and sees the child in the same spot, and as she hasn't observed what happened in the last few minutes, she assumes the child has not moved. The child, being the future expert in physics, has in fact disobeyed her instruction and covered lots of distance. But at the same time, he can argue that he did follow his mum's instruction. Lots of distance covered, but zero displacement. If the distance travelled is a straight line, the displacement will be the same magnitude as the distance, but with the direction provided as well. In most cases in our day-to-day lives, the distance covered is greater than the displacement seen. Running errands and travelling back and forth between places cause the amount of distance to build up, though you may not end up very far from home. If you've really understood the difference between distance and displacement, you should be able to answer the next question. When a passenger travels by taxi, is he charged based on the distance or displacement? Taxis charge passengers based on distance. If you go to the neighboring town and return in the same taxi, the taxi meter shows you the charge for the entire round trip. If you now try to explain to the taxi driver that you have had no resultant change in your location and hence you must pay nothing, it will not improve. कृतीपत्रिका 10. आज आपला 10 कृतीपत्रिका आहेत, त्यातली लास्ट आहे ती बघून घ्या. विद्युत प्रभार म्हणजे इलेक्ट्रिसिटी. विद्युत प्रभाराचा उगम, घर्षण, विद्युत. आपण 8वीला 7वीला असताना स्थितिक विद्युत बघितलं होतं, त्याच्यातला हा भाग आहे. सर्व वस्तू अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात. विद्युत प्रभार हा त्या कणांच्या एक आंतरिक गुणधर्म होय. वस्तू 2 विरुद्ध प्रभार असतात, पॉझिटिव्ह धन प्रभार आणि निगेटिव्ह ऋण प्रभार. इलेक्ट्रिसिटी मध्ये जर तुम्ही बघितलं तर सेल मध्ये 2 पॉइंट असतात, एक असतो पॉझिटिव्ह प्लस लिहिलेला आणि दुसरा असतो निगेटिव्ह. तर त्याच्या साहाय्याने इलेक्ट्रिसिटी काय होत असते, वाहत असते. मग ती एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे. म्हणजे दोन्ही प्रभार जर समतोल असेल तर उदासीन असते ती. धनप्रभारित वस्तू असेल तर आणि ऋण प्रभारित वस्तू असेल तर दोन्ही प्रभार समतोल नसतात आणि मग ते काय होतं तर पास होत असतात इकडून तिकडे. प्रतिकर्षण, एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या वस्तू एकमेकांना दूर ढकलतात. तुम्ही लोहचुंबकाचं उदाहरण पाहिलं असेल. तिथे जर तुम्ही एन आणि एन असेल तर त्या ठिकाणी जसं एकमेकांना दूर ढकलतात तसं ते याच्यामध्ये सुद्धा होत असतं. आकर्षण, विरुद्ध प्रभाराचे प्रभार म्हणजे विरुद्ध प्रकाराचे प्रभार असलेल्या वस्तू एकमेकांकडे ओढल्या जातात. म्हणजे जर का विरुद्ध प्रभार असेल
तर त्या ठिकाणी त्या एकमेकांकडे ओढल्या जातात. विद्युत प्रभाराचा उगम सर्व वस्तू अणूंच्या बनलेल्या असतात. प्रत्येक अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. लक्षात घ्या. प्रत्येक अणू हा काय असतो? उदासीन असतो, न्यूट्रल. त्यातील धन व ऋण प्रभारांचे प्रमाण समान असते. काही विशिष्ट वस्तू ज्या एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा त्या एका वस्तूंवरचे ऋण प्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. ते ज्या वस्तूंवर गेलेली ती वस्तू अतिरिक्त ऋण कणांमुळे ऋण प्रभारित होते. बघा इलेक्ट्रिसिटी वाहते याचं काय होतं तर पॉझिटिव्ह जिथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतं तिथे त्या ठिकाणी ते वाहन होतं आणि वापरली गेलेली ऊर्जा तिथे कमी होत जाते आणि मग हे तिथे त्या ठिकाणी ती भरून काढत असतात आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी विद्युत प्रभार काय होतो? उगम होत असतो. घर्षणामुळे निर्माण झालेल्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत असं म्हणतात. हे प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. त्यामुळे या विद्युत प्रभाराला स्थितिक विद्युत असं म्हटलं जातं. कंगव्याचं उदाहरण बघा. कंगवा डोक्याला घासला आणि छोट्या-छोट्या कागदांच्या समोर जर नेला तर ते कागद चिटकतात. याचा अर्थ घर्षणामुळे त्याच्यामध्ये काय होतं तर विद्युत प्रभार हा निर्माण होत असतो. वस्तूवर ते थोड्या वेळापर्यंतच राहतात. तर विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी वापरली जाते. तर इथे उदाहरण दिले बघा. स्पर्शाद्वारे वस्तू प्रभारित करणे आणि प्रवर्तनाने वस्तू प्रभारित करणे. प्रवर्तन म्हणजे काय? तर जवळ असताना म्हणजे निर्माण झालेला विद्युत प्रभार फक्त विद्युत प्रभारित वस्तू जवळ असेपर्यंतच टिकतो. म्हणजे जोपर्यंत तो त्याच्या संपर्कात आहे तोपर्यंतच तो त्या ठिकाणी टिकत असतो. उदाहरणार्थ फुगा किंवा कंगवा केसांवर घासा. पाण्याच्या बारीक धारेजवळ न्या. सुरुवातीस पाण्याची धार प्रभाररहित आहे. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी फुगा जवळ येताच पाण्याच्या धारेतील फुग्यासमोरील भागातील ऋण कण दूर जातात आणि ऋण प्रभार कमतरतेमुळे धारेचा तेवढा भाग धन प्रभारित बनतो आणि विरुद्ध प्रभारामुळे पाण्याची धार फुग्याकडे आकर्षिली जाते. फुगा दूर नेताच पाण्याच्या धारेतील ऋण कण पुन्हा पूर्वस्थानी येतात. पाण्याची धार प्रभाररहित होते. ती बरीच दूर असल्याने आकर्षित होणे थांबते. म्हणजे पाणी खेचलं जातं किंवा त्या ठिकाणी त्यामुळे तिथे काय होतं तर एक त्याची धार वेगळ्या प्रकारे होते. परंतु जेव्हा त्याच्यामध्ये तो फुगा दूर नेला जातो त्यावेळेस मात्र ते आहे त्या पद्धतीने वाहत असतं. वीज चमकणे याच्यातून सुद्धा ऊर्जा निर्माण होत असते. आकाशात जेव्हा हवा किंवा ढग घातले जातात तेव्हा वर असणारे काही ढग धनप्रभारित तर खाली काही असणारे ढग हे ऋणप्रभारित असतात. जेव्हा ढगांच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा टप्प्याटप्प्याने ऋणप्रभार जमिनीकडे वाहू लागतो आणि आपण म्हणतो की वीज चमकली. ज्यामध्ये उष्णता पण असते, त्या ठिकाणी ऊर्जा पण असते आणि प्रकाश सुद्धा असतो, आवाज सुद्धा असतो. तर मग ही वीज जर पडली तर ढग आणि इमारत, झाडांचे शेंडे यातील विरुद्ध प्रभारित आकर्षणामुळे त्या ढगातील प्रभार इमारतीकडे, झाडाकडे प्रवाहित होतो. यालाच वीज पडणे असं म्हणतात. मग ते त्या ठिकाणी वीज कधी-कधी बिल्डिंगवर पण पडू शकते. म्हणून आता काय केलं जातं तर एक तडितरक्षक म्हणजे वीज पासून वाचण्यासाठी अशा प्रकारचं एक जोडलं जातं. त्यामध्ये काय होतं तर ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातामुळे रक्षण करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यालाच तडितरक्षक असं म्हणतात. तडितरक्षकमुळे उंच इमारती, आजूबाजूचा परिसर किंवा वीज पडण्यापासून काय होतं संरक्षण होतं. तांब्याची एक लांब पट्टी असते ज्याचे भाल्याप्रमाणे टोक असते. त्याला इमारतीच्या सर्वात उंच भागावर लावले जाते. पट्टीचे दुसरे टोक जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केला जातो, ज्यात पाणी टाकण्याची सोय करतात. विद्युत प्रभारित ढग इमारतीवरून जाताच ते इमारतीकडे प्रवाहित होणारे विद्युत प्रभार तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीत पोहोचवले जातात आणि इमारतीचे नुकसान हे टाळले जाते. म्हणजे ज्यावेळेस वीज चमकते त्यावेळेस काय होतं तर ती या तडितरक्षक मध्ये येते आणि तिथून ती कुठे जाते जमिनीमध्ये पास होते आणि मग आपल्या इमारतीला तो धोका काय होतो कमी होत असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी विद्युत प्रभार म्हणजे इलेक्ट्रिसिटी, विद्युत प्रभाराचा उगम, घर्षण विद्युत इत्यादी गोष्टी काय करायच्या अभ्यास करायच्या आहेत. Person you see on your screen? Yes, he is the great Thomas Edison. Do you know what he is known for? In 1879, he invented the first practical, long-lasting electric light bulb. And since then, our homes are bright even after sunset. You must be aware of the fact that lights in our homes work on electricity. However, they're not the only ones that use electricity. Our televisions, air conditioners, water heaters, fans, and so on also need electricity to function. Laser light or even small flashlights also work on electricity.
Imagine a life without electricity in the world today. The discovery of electricity has helped to start a new revolution in the history of humankind. But let's just keep aside all the rhetoric talks and try to understand the real thing. I haven't really told you what the term electricity means. Well, there are basically two forms of electricity. One is static electricity and the other is dynamic electricity. For now, we are only interested in dynamic electricity. From the name itself, we can say that it implies moving electricity, or more precisely, moving electric charges. Now the next question you have will be, what are electric charges? The concept of electric charges is very important in physics and it cannot be explained in a video or two. But I will still try to give you a short and to the point explanation of this concept. So let's begin. There are two types of electric charges. Positive, denoted by the plus sign, and negative, denoted by the minus sign. Think of magnets for a moment. We know that two like poles, that is, two north or two south poles of magnets, repel each other. And unlike poles attract each other. Similarly, like charges, that is, two positive or two negative ones, repel each other, and unlike charges, that is, a positive and a negative one, attract each other. But what exactly is charged? Or in other words, who actually carries these charges? Well, these charges are carried by tiny particles with incredibly small mass. They are called subatomic particles. The positive charges are carried by particles called protons, while negative ones are carried by particles called electrons. There are billions and trillions of protons and electrons present in any object around us. In some objects like metals, electrons can move randomly. While in non-metals, their position is kind of fixed and hence they cannot move freely. Now, any appliance in our house, for example a tube light, works because the negatively charged electrons are moving in the wire in one direction. This unidirectional motion of electrons in a wire is also called electric current. These wires are made of metal, usually copper or aluminium, and you can understand why. But why are the charges in a wire moving in one direction? Or what makes the charges move in the wire? The charges move in one direction in the wires because of the energy supplied to them by the transformers. So the transformer supplies energy, the charges move in a wire, which in turn makes our appliances work. A flashlight also works in the same way. But here the energy is supplied by the two electric batteries. So to sum it all up, dynamic electricity is flow of electric charges through conductors like, say, a copper wire. Generally, when we talk about electricity or electric current, we mean dynamic electricity. Hence, we simply say that electricity is nothing but the flow of electric charges through a conductor. In the next video, we will learn how to light up a small torch bulb using a single electric cell. So see you there.